मुलांनो, सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. समाजशास्त्र इयत्ता 12वी हा विषय अभ्यासाला घेतला आहे. पुस्तकाचं नाव आहे भारतीय समाजाची ओळख. प्रकरण क्रमांक 1 भारतीय समाजाचा परिचय. यात 3 उपघटक आहेत. 3पैकी आज आपण दुसरा उपघटक अभ्यासाला घेतला आहे, वसाहतकालीन भारत. जेव्हा आपण भारतीय समाजाचा अभ्यास करत आहोत तेव्हा भारत ब्रिटिशांची वसाहत असताना भारताची परिस्थिती कशी होती, समाजव्यवस्था कशी होती, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. हा टॉपिक थोडासा मोठा आहे. व्हिडिओ लेक्चर जरी मोठं असलं तर शेवटपर्यंत पहा, कारण हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे परीक्षेच्या दृष्टीने पण. आणि आपल्याला माहिती पाहिजे की भारतावर 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं, त्या काळामध्ये समाजव्यवस्था कशी होती. चला तर पाहूया आपण वसाहतकालीन भारत. सर्वसाधारण भारतातील वसाहतकाल कालखंड या भागात युरोपियन देशांनी सत्ता प्रस्थापित करण्याचा कालखंड समजला जातो. म्हणजे युरोपीय देश भारतात येऊन सत्ता स्थापन केली, हा जो कालखंड आहे तो वसाहतकाल कालखंड किंवा वसाहतकालीन भारत असा कालखंड आहे. त्याचा अभ्यास आपण करूया. 16व्या शतकात व्यापाराच्या उद्देशाने पोर्तुगीज भारतात आले. प्रथम आलेले युरोपियन आहेत पोर्तुगीज, आणि त्यांचा उद्देश काय होता? फक्त व्यापार. पण नंतर मात्र व्यापाराच्या निमित्ताने आल्यानंतर त्यांनी सत्ता स्थापन केलेली आहे इथे पोर्तुगीज. 17व्या शतकाच्या पूर्वार्धात डच आणि ब्रिटिशही भारताच्या किनाऱ्यावर उतरले. पोर्तुगीजांच्या नंतर डच आले, डचांच्या नंतर ब्रिटिश आले. फ्रेंचसुद्धा भारतात पोहोचले, नंतर फ्रेंच आले. पण त्यांचे अस्तित्व अधिक प्रकर्षाने फक्त दक्षिण भारतात पुदुच्चेरी किंवा पॉंडिचेरी येथे जाणवले. फ्रेंच भारतात आले पण त्यांचं अस्तित्व किंवा त्यांनी आपली सत्ता कुठे स्थापन केली? फक्त पुदुच्चेरी किंवा पॉंडिचेरी, हे दक्षिण भारतातलं शहर. ब्रिटिशांनी 20व्या शतकापर्यंत भारतावर राज्य केलं, जवळजवळ 150 वर्ष. त्यांच्या राजवटीच्या काळात भारतात ख्रिश्चन धर्माच्या अँग्लिकन परंपरेचा म्हणजे चर्च ऑफ इंग्लंडचा प्रभाव अधिक होता. अँग्लिकन परंपरा याचा अर्थ चर्चचा प्रभाव. चर्च ऑफ इंग्लंडचा प्रभाव, ख्रिश्चन धर्माचा प्रसार या काळामध्ये भारतात झाला 150 वर्ष. ब्रिटिशांच्या काळात प्रशासनामध्ये अनेक संस्थात्मक सुधारणा होऊन राज्यकारभाराची घडी सुरळीत झाली. म्हणजे ब्रिटिशांनी प्रशासन स्थापन केले, त्यामुळे एक रचना, स्ट्रक्चर, संस्थात्मक सुधारणा झाली, राज्यकारभाराची घडी सुधारली. तसेच अनेक सामाजिक सुधारणा होणे शक्य झाले. आपण पाहिलं की राजाराम मोहन रायांच्यामुळे इंग्रजांच्या मदतीने सतीप्रथा बंद केली. म्हणजे समाजामध्ये ज्या काही रूढी, परंपरा, अंधश्रद्धा किंवा नवीन विचार, त्यात बदल होत गेला. या गोष्टी नाकारता येत नाहीत. म्हणजे एका नाण्याच्या जशा 2 बाजू असतात, तसंच इंग्रजांचं राज्य हे चांगलंही होतं आणि वाईटही होतं. काही गोष्टी चांगल्या झाल्या, काही गोष्टी वाईट झाल्या. सामाजिक सुधारणा मात्र झाल्या. वसाहतीच्या काळातील ब्रिटिश सत्तेच्या भारतीय समाजावरील दृश्य परिणामांचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. मग वसाहत काळामध्ये ब्रिटिश सत्तेचा भारतीय समाजावर काय परिणाम झाला ते दृश्य परिणाम आपण विचारात घेऊया. आता आढावा थोडक्यात घेऊया. पुढे वेगवेगळ्या क्षेत्रावर, त्यातलं पहिलं शिक्षण पद्धतीच्या संदर्भात काय बदल झाला ब्रिटिश काळामध्ये पाहूया. ब्रिटिशांनी भारतात प्रस्थापित केलेल्या शिक्षण पद्धतीचे दूरगामी परिणाम पुढील प्रमाणे आहेत. खूप दूरगामी परिणाम झाले आणि अजूनही चालू आहेत, ही विशेष बाब आहे. मेकॉलेची शिक्षण पद्धती अजूनही आपण वापरत आहोत. उच्च शालेय पातळीवरील शिक्षण इंग्रजी भाषेतून दिले जाई. म्हणजे उच्च शिक्षण जे आहे तिथे भाषा इंग्रजी वापरली जाई. त्यामुळे आधुनिक शिक्षण घेतलेल्या लोकांमध्ये इंग्रजी ही संपर्क भाषा, कम्युनिकेशन झाली, ती लँग्वेज कम्युनिकेशन करण्यासाठी संपर्क भाषा बनली ती इंग्रजी. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सर्व वंश, जाती आणि धर्माच्या मुलामुलींना प्रवेश घेण्याची मुभा होती. म्हणजे मुलांना पण आणि मुलींना पण समानतेने, जाती धर्म वगैरे काही न मानता, वंश, जाती, धर्म वगैरे याचा विचार न करता सर्वांना शिक्षणाची संधी होती. ही एक महत्त्वाची बाब होती. इंडियन युनिव्हर्सिटीज ॲक्ट 1856 अन्वये हा शिक्षणाचा कायदा आहे. इंडियन युनिव्हर्सिटीज ॲक्ट 1856ला केलेला. त्यानुसार काय तर कलकत्ता म्हणजे कोलकाता किंवा बॉम्बे किंवा मुंबई आणि मद्रास म्हणजे चेन्नई म्हणतात त्याला, ही नावं एकच आहेत. मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या 3 ठिकाणी काय केलेलं आहे त्यांनी तर विद्यापीठ, भारतातील पहिल्या विद्यापीठांची स्थापना झाली 3 ठिकाणी. म्हणजे शिक्षणाच्या संधी सर्वांना मिळाली. आधुनिक शिक्षण पद्धतीमधील विषय आणि अभ्यासक्रम धार्मिक नव्हते. जुन्या काळामध्ये जसं आपण पाहिलं की मदरसामध्ये किंवा धार्मिक पद्धतीने शिक्षण दिलं जाई, तो प्रकार इथे नव्हता.
तर ते लौकिक जीवनाशी म्हणजे सेक्युलर म्हणजे विज्ञानावर आधारित शिक्षण होतं ते संबंधित होते. लौकिक जीवनाशी भौतिक जीवनाशी संबंधित शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यामध्ये कोणकोणते विषय असत? गणित, विज्ञान, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, इतिहास यासारख्या विषयांचा समावेश होता. या शिक्षण पद्धतीच्या मुशीतून नवीन बुद्धिवादी वर्ग उदयाला. मग त्याचा परिणाम काय झाला? तर इथल्या लोकांना शिक्षण मिळाल्यामुळे एक नवीन बुद्धिजीवी वर्ग निर्माण झालेला आहे. शिक्षणाचा इथल्या लोकांना तसा फायदा झाला. या वर्गातील लोक जन्माने भारतीय परंतु पश्चिमी विद्येच्या चौकटी घडले होते. जन्म त्यांचा भारतीय असला पण त्यांनी इंग्रजी शिक्षण पद्धती शिकलेली होती पहा. त्यांच्यापैकी काहींनी समाज सुधारणेच्या कार्यात लक्षणीय काम केले. मग त्यांच्यापैकी काही लोकांना स्वातंत्र्य, पारतंत्र्य या गोष्टी समजल्या आणि मग समाजाची सुधारणा झाली पाहिजे, चांगलं वाईट समजू लागलं. यासाठी त्यांनी आपलं शिक्षणाचा उपयोग केला, चांगलं काम केलेलं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये. बुद्धिनिष्ठता, समानता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्ष म्हणजे लौकिक दृष्टीने धर्मनिरपेक्ष आणि व्यक्तिवाद यासारखी सामाजिक मूल्ये बुद्धिवादी वर्गामध्ये खोलवर रुजली. म्हणजे लोकांना स्वतःच्या स्वातंत्र्याची जाणीव पण झाली आणि व्यक्तिवाद समजला. नंतर दुसरं क्षेत्र पाहूया आपण संस्कृतीबाबत काय बदल झाला पाहूया. खाद्यसंस्कृती आता इंग्रजी आणि भारतीय खाद्यसंस्कृती पण मिक्स होणारच. पेहराव, कपडे, नंतर सामाजिक रीतीभाती म्हणजे चालीरीती ज्या असतात त्या, वर्तणुकीचे संकेत, वागण्यात समाजात कसं वागायचे जे काही संकेत असतात किंवा दृष्टिकोन, वैचारिक दृष्टिकोन, विश्वास प्रणाली, भाषा, खेळ, मनोरंजन इत्यादी बाबतीत समाजातील सुशिक्षित वर्गातील अभिजनांनी ब्रिटिश जीवनसरणीचे अनुकरण करण्यास सुरुवात केली. मग ज्यांनी इंग्रजी शिक्षण घेतलं होतं, इंग्रजांशी संबंध आलेला होता, मग त्यांनी ती संस्कृती पालन करायला सुरुवात केली, अनुकरण करायला सुरुवात केली असं म्हणूया. म्हणजे इंग्रजांचं अनुकरण करायला सुरुवात केलं. म्हणजे वेगवेगळे मग ते खाणं असेल किंवा कपडे असेल, सामाजिक रीती असतील किंवा विश्वास, खेळ, मनोरंजन वगैरे गोष्टी इंग्रजांच्या अनुकरण करायला सुरुवात केली. प्रख्यात समाजशास्त्रज्ञ काय म्हणतात आपण पाहूया. डॉक्टर M.N. श्रीनिवास हे समाजशास्त्रज्ञ आहेत. ते काय म्हणतात, यांनी ब्रिटिशांचे अनुकरण करण्याच्या या प्रक्रियेला वेस्टर्नायझेशन म्हटलं आहे. पाश्चात्तीकरण, वेस्टर्नायझेशन म्हणजे पाश्चात्यांचं अंधानुकरण म्हणूया आपण. याला नाव दिलेलं आहे समाजशास्त्रज्ञ डॉक्टर M.N. श्रीनिवास यांनी. अलातास यांनी पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाचे वर्गीकरण 4 प्रकारांमध्ये केले. आता अलातास हे पण समाजशास्त्रज्ञ यांनी पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव जो पडला त्याचे 4 भाग केले किंवा प्रकार केले. त्यात व्ययमूलक बदल म्हणजे मूळ सांस्कृतिक लक्षणे हळूहळू घटत जाणे. म्हणजे मूळ जी सांस्कृतिक लक्षणे आहेत भारतीयांची ती हळूहळू घटत जाणं. नंतर वृद्धी म्हणजे काय, तर मूळ सांस्कृतिक लक्षणांमध्ये नवीन लक्षणांची भर पडणं. म्हणजे जुनी असतातच सांस्कृतिक लक्षणं, त्यात नवीन भर पडणं. पुष्टीमूलक म्हणजे मूळ सांस्कृतिक लक्षणांचे अधिक समृद्ध म्हणजे जे मूळ लक्षणं आहेत ती अधिक समृद्ध बनणं. म्हणजे एक आहे व्ययमूलक, दुसरं आहे वृद्धिमूलक, तिसरं आहे पुष्टीमूलक. हे 3 प्रकार केले. आणि चौथा प्रकार जो आहे तो आहे संमिश्रतामूलक म्हणजे जुन्या नव्याच्या एकत्रीकरणातून नवीन लक्षणे विकसित होणे. जुनं आणि नवं एकत्र होऊन नवीन काहीतरी निर्माण होणं संस्कृतीच्या बाबत. म्हणजे हा झाला चौथा प्रकार. आता पाहूया आपण पुढे प्रशासन या संदर्भात ब्रिटिशकालीन व्यवस्था काय होते. ब्रिटिशांनी नवीन प्रशासकीय नवीन यंत्रणा उभारली त्यांनी आणि प्रशासनाच्या नवीन पद्धती भारतात रूढ केल्या. त्यांनी भारतीय भूमी आणि लोक त्यांच्यावर कारभार करण्यासाठी आर्थिक सेवा, शिक्षण सेवा, महसूल सेवा आणि प्रशासकीय सेवा यासारख्या विविध सेवांचे विभाग स्थापन केले. म्हणजे इथे भारतावर राज्य करायचं तर इथल्या लोकांच्या मदतीनेच केलं, पण त्यांना अगोदर शिक्षण दिलं, नवीन प्रशासन उभारलं आणि मग इथे वेगवेगळे भाग तयार केले. आर्थिक सेवा, शिक्षण, महसूल, प्रशासकीय सेवा अशा सेवांचे विभाग स्थापन केले आणि त्यांच्यामार्फत प्रशासन राबवलं. ही सेवा विभाग ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या सहाय्यासाठी स्थापन केले. ब्रिटिश अधिकाऱ्यांना यांच्यामार्फत सहाय्य होत असे प्रशासन करताना. ब्रिटिशांनी नवीन न्यायपद्धत निर्माण केली, न्यायदानाची नवीन पद्धत निर्माण केली. या न्याय पद्धतीमध्ये भारतातील विविध समाजांच्या पारंपरिक न्याय प्रणालींचा विचार करून
या नवीन न्याय पद्धतीची उभारणी केली होती. म्हणजे स्थानिक इथं भारतीय काय न्यायप्रणाली आहेत त्याचा विचार करून न्यायदानाची पद्धत सुरू केली. मात्र तिची अंमलबजावणी धर्मनिरपेक्ष पद्धतीने व्यक्तीच्या जातीपातीचा विचार न करता केली जाईल, हे महत्त्वाचं होतं. की कोण कोणत्या धर्माचा आहे किंवा जातीपंथाचा आहे याचा विचार न करता सर्वांना समान न्याय असे. वतनदार आणि जमीनदार यांचे वहिवाटीने चालत आलेले विशेष अधिकार रद्द करण्यात आले. म्हणजे जे वतनदार लोक होते, जमीनदार होते, त्यांचे काही जे अधिकार होते ते बंद करण्यात आले किंवा रद्द करण्यात आलेले आहेत. त्याचा परिणाम म्हणून भारतीय लोकांच्या आणि समाजाच्या मानसिकतेमुळे हळूहळू लोकशाही मूल्ये झिरपू लागली. म्हणजे समानतेच्या कायद्याने लोकांच्या मनामध्ये लोकशाहीची जी मूल्य आहेत, जी आज दिसत आहेत आपल्याला, ती तिथून रुजायला सुरुवात झालेली आहे. इंडियन कौन्सिल ॲक्ट, इंडियन हायकोर्ट ॲक्ट, इंडियन सिव्हिल सर्व्हिस ॲक्ट 1861, हे सगळे कायदे आहेत इंग्रजांनी केलेले. या सर्व कायद्यामुळे कार्यकारी, कायदेविषयक आणि न्यायविषयक प्रशासन पद्धतीत महत्त्वाचे बदल घडून आले. या कायद्यांच्या सहाय्याने ते प्रशासन अतिशय व्यवस्थित करत असत असं आपल्याला म्हणता येईल. पहा, हे आहे मुंबईचं उच्च न्यायालय, हायकोर्ट म्हणतात त्याला, मुंबई येथे असलेलं. न्यायदानाचं काम समानतेने असे, जातीधर्म सोडून. नंबर 4, अर्थव्यवस्थेच्या संदर्भात पाहूया. ब्रिटिशकालीन वसाहत भारत. औद्योगिक वाढ आणि तिच्या हातात हात घालून येणारे शहरीकरण यामुळे वसाहतींच्या काळात भारतातील अर्थव्यवस्थेत मूलभूत स्वरूपाचे बदल घडून आले. पहा, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मूलभूत बदल असे झालेले आहे की जसजसे उद्योग वाढत जातात, उद्योगधंदे वाढले म्हणजे तिथे काम करण्यासाठी ग्रामीण भागातून लोक शहरात येतात आणि मग शहरीकरण वाढतं. म्हणजे अर्थव्यवस्थेतला हा खूप महत्त्वाचा मूलभूत बदल झालेला आहे वसाहत काळामध्ये. आणि इंग्रज काय करायचे तर भारतामधून कच्चा माल इंग्लंडमध्ये न्यायचे, त्याच वस्तूंचा पक्का माल बनवून भारतात विकायचे. म्हणजे औद्योगिक क्रांतीनंतरचा हा जो परिणाम झालेला आहे, शहरीकरणामध्ये वाढ झाली आणि समाजाची मूलभूत अर्थव्यवस्था बदलली आहे. बदलती अर्थव्यवस्था आणि औद्योगिक कारखान्यांच्या संख्येमधील वाढ. अर्थव्यवस्थाही बदलत होती, कारखानेही वाढत होते. यांच्यामुळे जातीनुसार कौशल्ये, व्यवसाय आणि त्यावर आधारलेले सामाजिक संबंध यांची चौकट हळूहळू बदलू लागली. की इंग्रज येण्यापूर्वी जी जाती व्यवस्था होती, जाती, धर्म, पंथ, की कोणत्या जातीने कोणतं काम करायचं ते निश्चित होतं. एका जातीतून दुसऱ्या जातीतलं काम, कौशल्य करता येत नव्हतं. पण औद्योगिक कारखाने निर्माण झाले, मग कारखान्यामध्ये कोणाची जात, धर्म पाहून काम दिलं जात नसे. म्हणूनच मग जातीनुसार कौशल्य, व्यवसाय आणि त्यावर आधारलेले सामाजिक संबंध ही चौकट बदलू लागलेली आहे. शिक्षण आणि उत्पन्न या निकषावर आधारलेले नवीन सामाजिक वर्ग उदयाला येऊ लागले. पूर्वी जमीनदार, वतनदार किंवा श्रीमंत, गरीब असा जो भेद होता, तो आता कोणता निकष झालेला आहे? शिक्षण, एक बुद्धिजीवी वर्ग आणि जो उत्पन्न कमावत आहे, पैसे कमावत आहे, असा एक नवीन सामाजिक वर्ग निर्माण झाला आहे. शिक्षण आणि उत्पन्न या निकषावर आधारलेला बुद्धिजीवी श्रीमंत वर्ग. जाती जातीमधील पारंपरिक विधिनिषेधांची बंधने हळूहळू गळून पडू लागली. म्हणजे जाती जातीमध्ये जे काही व्यवहार होत, जे नियम होत, ते थोडीशी बंधनं कमी होऊ लागली. ब्रिटिशांनी लागू केलेल्या नवीन महसूल पद्धतीचा खेड्यांमधून राहणाऱ्या शेतकरी वर्गावर विपरीत परिणाम झाला. पण शेतकऱ्यांवर वाईट परिणाम झाला, कारण ब्रिटिशांनी शेतीवर कर महसूल पद्धती, नवीन उत्पन्न मिळवणं खेड्यांच्या शेतकऱ्यांवर त्यांनी कर लावला. या काळात शेतीचे व्यापारीकरणही होऊ लागले. म्हणजे व्यापारासाठी शेती, जुन्या काळामध्ये शेती करायची ती फक्त उदरनिर्वाहासाठी, परंतु आता व्यापारी शेती निर्माण होऊ लागली. म्हणजे शेती करायची पीक विकण्यासाठी. निर्वाह व्यवस्थेची जागा नफ्यावर पोसल्या जाणाऱ्या बाजार व्यवस्थेने घेतली. मग शेतकऱ्याला कळलं की बाजारामध्ये जाऊन आपलं पीक विकून पैसा मिळतो, नफा मिळतो. म्हणजे नफ्यावर पोसली जाणारी बाजार व्यवस्था निर्माण झाली. त्यामुळे नगदी पिकांना महत्त्व येऊन त्याचा परिणाम अन्नधान्याच्या उत्पादनावर झाला. की पूर्वी शेतकरी आपलं जीवन जगायला जी पिकं आवश्यक असतात ती घेत असे, त्यामुळे त्याचा उदरनिर्वाह होत असे. पण जेव्हा व्यापारीकरण झालं शेतीचं, नगदी पीक म्हणजे गहू, कापूस अशा प्रकारची नगदी पीक की विकलं पैसा मिळाला, अशा अर्थाने त्याला नगदी पिकं म्हणायचं, त्याला महत्त्व आलं. मग अन्नधान्याच्या उत्पादनावर परिणाम झाला त्याचा. बंगाल आणि ओडिशा येथे 1856 साली पडलेला दुष्काळ. 1856मध्ये बंगाल, ओरिसामध्ये प्रचंड भयानक दुष्काळ पडला होता, कारण अन्नधान्य खायला कमी उत्पादन झालं होतं.
अशी अर्थव्यवस्था बदलली. 5वा भाग पाहूयात, दळणवळण आणि संपर्क क्षेत्रात काय बदल झाले. दळणवळण आणि संपर्क म्हणजे कम्युनिकेशन, दळणवळण, रस्ते, रेल्वे, जहाज, संपर्क साधणं असं म्हणूया आपण. भारतभर रेल्वे आणि रस्ते यांची उभारणी. आता 1853ला रेल्वे सुरू केली इंग्रजांनी. रेल्वे, रस्ते बांधणी यांची उभारणी केली. टपाल खातं सुरू केलं. तार या सोयी सुरू केल्या. तर त्यांच्या भारतात या सुविधा सुरू केल्या इंग्रजांनी स्वतःच्या सोयीसाठी, पण त्याचा भारतीयांना पण फायदा झाला. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत आणि स्त्रोतांपर्यंत पोचणे शक्य झालं. म्हणजे जगातले कानाकोपरे भारतातले जोडले गेले रस्ते, रेल्वेच्या माध्यमातून. 1869मध्ये सुएझ कालवा खुला झाल्यामुळे व्यापार वाढला आणि आंतरराष्ट्रीय व्यापार पण वाढला. कारण 1869मध्ये सुएझ कालव्यातून जो खुष्कीचा मार्ग तयार झालेला आहे त्यामुळे व्यापार वाढला. त्यामुळे पूर्वी भारतातील कच्चा माल इंग्लंडला पोचवण्याचे कठीण असलेले काम सोपे झाले. इंग्लंडला जाताना भारताला वळसा घालून जावं लागत होतं. ते न होता सुएझ कालव्यातून जाता येणं शक्य झालं कमी वेळामध्ये, कमी खर्चामध्ये. त्यामुळे व्यापारही वाढला. वाहतूक आणि संपर्क यांच्या साधनांमधील वाहतुकीची साधनं वाढली, संपर्क साधने वाढली. सुधारणांमुळे भारतीय कच्च्या मालाची अधिक बाजारपेठा उपलब्ध झाल्या. म्हणजे भारतातला जो कच्चा माल आहे तो विकण्यासाठी अधिक बाजारपेठा निर्माण झाल्या. सुएझ कालव्याचा खूप फायदा झालेला आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर. पुढे 6, राष्ट्रवादाची चळवळ. भारतात राष्ट्रवादाची चळवळ उभी राहिली त्याच काळात. संपर्कासाठी इंग्रजी भाषेचा शिक्षितांच्या गटांमधील वाढता वापर हा राष्ट्रवादाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी फार महत्त्वाचा ठरला. इंग्रजांनी शिक्षण सुरू केलं इथे की त्यांना प्रशासनाच्या मदतीसाठी शिकलेले लोक हवे होते. इंग्रजी शिक्षण द्यायला सुरुवात केली, पण त्याचा फायदा असा झाला की इंग्रजी शिकलेला बुद्धिजीवी वर्ग निर्माण झाला आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रवाद, आपल्या देशाबद्दलचं प्रेम निर्माण झालं आणि आपलं राष्ट्र स्वतंत्र झालं पाहिजे अशी भावनाही निर्माण झाली. हा फार महत्त्वाचा भाग इथे निर्माण झाला. त्यामुळे राष्ट्रवादाच्या चळवळीला चालना मिळाली. भारतीयांमध्ये परकीय ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध निर्माण झालेल्या असंतोषाच्या भावनेमुळे ब्रिटिशांविरुद्ध चले जावचा पुकारा केला गेला. मग भारतातील जे सुशिक्षित लोक होते त्यांनी आणि अनेक नेत्यांनी इंग्रजांच्या सत्तेविरुद्ध बंड पुकारला, चले जावचा पुकारा केला. इंग्रजी सत्ता हाकलून द्यायची ही भावना त्यांच्यात निर्माण झाली. आपण एक आहोत आणि ब्रिटिशांना हाकलून द्यायचं. आणि भारतीयांच्या स्वातंत्र्य लढ्याला गती मिळाली, खूप वेग मिळाला त्यामुळे 19व्या शतकामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा उदय, महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व स्वीकारणे या गोष्टी घडून आल्या. मग सुशिक्षितांनी इंग्रजांना हाकलून लावलेलं आहे. सामान्य जनतेनेही त्याला साथ दिली. 7, समाज सुधारणेच्या चळवळी काय काय झाल्या पाहूया. समाजात बदल होण्यासाठी समाजातील वरच्या थरातील शिक्षित वर्गातील लोक सामाजिक सुधारणा घडवून आणण्याच्या कामात अग्रभागी होते. म्हणजे जे शिकलेले लोक होते, इंग्रजी शिक्षण मिळालं, इंग्रजांशी संपर्क आला, इंग्रजी ज्ञान मिळालं, त्यातून मग समाजातले जे लोक होते ते जे अज्ञान होते किंवा रूढी परंपरा होत्या, चुकीच्या गोष्टी होत्या, त्या दुरुस्त करण्यामध्ये, तिथे लोकांच्यात त्यांना परिवर्तन करण्यामध्ये यांनी प्रयत्न सुरू केले. सुधारणा घडवून आणण्याच्या प्रयत्नात ते पुढे होते. 19व्या शतकामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणेच्या अनेक चळवळी उभ्या राहिल्या. मग कोणकोणत्या चळवळी उभ्या राहिल्या? समाज आणि धर्माच्या बाबतीत दोन्ही सुधारणा होण्यास त्याची चौकट पुढे दिलेली, ती पुढच्या पानावर येईलच. दिलेली चौकट पाहावी, ती पुढच्या पानावर आहे. त्यातील बहुतेक गट सामाजिक सुधारणांसाठी आपल्या स्थानिक पातळीवर काम करत होते. म्हणजे समाजामध्ये सुधारणा व्हावी, लोकांना समज यावी, ज्ञान व्हावं, यासाठी स्थानिक पातळीवर हे सुशिक्षित लोक काम करत. कालबाह्य म्हणजे काळानुसार टाकाऊ झालेल्या, दडपणाऱ्या प्रतिगामी उलट्या सुलट्या प्रथा ज्या होत्या त्या नष्ट करण्यासाठी त्यांचा संघर्ष चालू होता. मग संघर्ष चालू झाला की जे कालबाह्य झालेलं आहे ते दडपून टाकायचं, जे प्रतिगामी झालेले आहे ते नष्ट करायचं. अनेक जण सामाजिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व्यक्तींना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून काम करत होते. आणि मग सामाजिकदृष्ट्या जे दुर्बल आहेत, गोरगरीब आहेत, त्यांनाही शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी लोक काम करत होते. आर्य समाजासारख्या संघटना वैदिक परंपरांचे पुनरुज्जीवन आणि वैदिक ज्ञान आधुनिक अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट करणे यासाठी प्रयत्न करत होते. आर्य समाज जो आहे तो वैदिक ज्ञान लोकांना मिळेल यासाठी प्रयत्न करत होता.
आता पहा, या रकानामध्ये आपण समाज सुधारणेच्या ज्या चळवळी झालेल्या आहेत त्याचे प्रमुख कोणती चळवळ आहे त्याचं नाव आणि त्याचे संस्थापक, की ते कोणी चळवळ सुरू केली हे या रकान्यामध्ये पाहूया आपण. महत्त्वाचा हा प्रश्न आहे, लक्षात ठेवा, जोड्यामध्ये येतो नेहमी. ब्राह्मो समाज, तर तो स्थापन केलेले नेते आहेत राजाराम मोहन राय. आर्य समाज, स्वामी दयानंद सरस्वती. प्रार्थना समाज, आत्माराम पांडुरंग तरखडकर. सत्यशोधक समाज, महात्मा फुले. हरिजन सेवक संघ, महात्मा गांधी. थिओसॉफिकल सोसायटी, ॲनी बेझंट. सेवा सदन, बेहरामजी मलबारी. धर्मसभा, राधाकांत देव. वहाबी चळवळ, सईद वलीउल्लाह. सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट, इरोदेवी रामस्वामी पेरियार. आता या ज्या वेगवेगळ्या ज्या चळवळी आहेत याच्यामधून समाज सुधारलेला आहे, समाज सुधारणेच्या या चळवळी म्हणतात. हा ब्रिटिशकालीन भारतातला बदल फार महत्त्वाचा होता. 8. सामाजिक कायदे. वसाहतकालीन काळात याची माहिती घेऊया आपण. सामाजिक कायदे, या कायद्याचा संबंध सामाजिक न्याय, समाज कल्याण, अपेक्षित सामाजिक सुधारणा तसेच भारतीय समाजातील दुर्बल घटकांना संरक्षण देणे या गोष्टीशी आहे. आता सामाजिक कायद्याचा संबंध कुठं? सर्वांना समान न्याय पाहिजे, सामाजिक न्याय, समाजाचं कल्याण आणि सामाजिक सुधारणा, जे दुर्बल घटक आहेत त्यांना संरक्षण मिळाले पाहिजे, याच्याशी संबंधित आहेत हे कायदे. समाज सुधारणांचा प्रयत्न करणारे गट आणि संघ यांची संख्या वाढल्यामुळे प्रचलित दुष्ट प्रथांवर बंदी आणणारे कायदे अंमलात आणण्यासाठी ब्रिटिश सरकारवर दडपण आणणे त्यांना शक्य झाले, की वेगवेगळे समाज सुधारणेचे गट उभा राहिले, संघ उभा राहिले, त्यांच्या संख्याही वाढल्या. त्यामुळे ज्या काही दुष्ट प्रथा आहेत, गोष्टी आहेत, त्या बंद करण्यासाठी कायदे तयार करण्यात आले. सतीप्रथेचं पण तुम्हाला माहिती आहे की सतीप्रथा राजाराम मोहन राय आणि इंग्रजांच्या प्रयत्नाने बंद झाली. हे लक्षात घ्यायला हवे की केवळ कायदे करून समाज परिवर्तन साधता येत नाही, केवळ कायदा केला म्हणजे समाजात बदल होत नाही. मात्र त्यामुळे अन्याय, दडपशाही, शोषण आणि अपशब्दांचा प्रयोग यासारख्या गोष्टींना बळी पडलेल्यांसाठी त्यातून आशा निर्माण होते. म्हणजे त्यांना न्याय मिळू शकतो, ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झालेला आहे त्यांना. अशा कायद्यांपैकी काही महत्त्वाचे कायदे पुढे दिलेले आहेत. पाहूया आता आपण त्या काळात झालेले कोणकोणते कायदे आहेत सामान्य जनतेला उपयोगी. आता कालखंड किंवा वर्ष दिलं आहे आणि कायद्याचं नाव. 1829ला झालेला कायदा सती प्रतिबंधक कायदा, हा तर फार महत्त्वाचा. 1843चा कायदा झाला इंडियन स्लेव्हरी कायदा, स्लेव्हरी म्हणजे गुलामगिरीच्या विरुद्ध कायदा. 1850ला झालेला कास्ट डिसेबिलिटी रिमूव्हल कायदा, म्हणजे जाती धर्मातला भेद नाकारणारा हा कायदा. 1856ला विधवा पुनर्विवाह कायदा, विधवाही पुनर्विवाह करू शकतात असा कायदा होता तो. 1870ला स्त्री भ्रूणहत्या प्रतिबंध कायदा, की स्त्री भ्रूणहत्येविरोधी हा कायदा आहे 1870ला झालेला. 1872ला स्पेशल मॅरेज कायदा. 1929ला बालविवाह विरोधी कायदा, बालविवाह होऊ नये यासाठी हा 1929ला झालेला कायदा. या कायद्याच्या माध्यमातून समाज सुधारणा झालेल्या आहेत. आता तुम्हाला इथे उपक्रम दिला आहे, प्रगती तपासा, म्हणजे स्वतःची परीक्षा स्वतः घ्यायची आहे तुम्ही. वसाहतीच्या काळाच्या संदर्भात प्रश्न दिलेले आहेत 3. 1. शैक्षणिक बदलांची 2 नावे लिहा. 2. अर्थव्यवस्थेशी संबंधित 2 बदलांची नावे लिहा. 3. प्रशासन व्यवस्थेतील 2 बदलांची नावे लिहा. आता या प्रश्नांची उत्तरं मागच्या स्लाईडमध्ये गेलेली आहेत, ती शोधा, कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. यानंतर तुम्हाला कृती क्रमांक 4 दिलेली आहे चर्चा करण्यासाठी. वर्तमानकालीन भारतात आजही समाज सुधारणेच्या चळवळी सुरू आहेत. आजही कोणकोणत्या चळवळी सुरू आहेत त्याबाबत तुम्ही चर्चा करू शकता. धन्यवाद. अभ्यासासाठी शुभेच्छा.